जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 10। यापुढे आपण जीवद्रव्य व तत्संबंधी कर्म इत्यादी विषयी तौलनिक विचार करावयाचा आहे। वाचकांनी हे लक्षात ठेवावे की विस्तार भयास्तव दर्शनातील उदाहरणे कमी दिलेली आहेत, मात्र जिथे जिथे तुलनेचा प्रश्न येईल किंवा विषय स्पष्ट करण्याचा प्रसंग येईल तिथे तिथे दर्शन साहित्यातील मूळ श्लोक, गाथा इत्यादींचा उपयोग केला आहे। हे तौलनिक अध्ययन परिपूर्ण नसेल, पण जैनाचार्य मात्र विज्ञान क्षेत्रात तितकेच स्वयंपूर्ण तसेच परिपूर्ण आहेत जितके ते दर्शन क्षेत्रात आहेत। विज्ञान हा विषय मनोरंजनाचा नसेल, पण त्याचा इतिहास मनोरंजक आहे, म्हणून शक्यतो क्लिष्टता कमी होईल हा प्रयत्न केलेला आहे। विषय स्पष्ट व्हावा म्हणून उदाहरण दिले आहेत। विज्ञानाने केलेल्या प्रगतीकडे पाहून आपले डोळे दिपून जातात हे खरे, पण दर्शनाकडे त्यामुळे डोळेझाक झाली आहे हे आपण विसरतो। ज्ञानाची वाटचाल विज्ञानाला पुढे घेऊन चालली आहे, दर्शन मागे आहे। वास्तविक विज्ञान आणि दर्शन या दोघांनाही त्याने पुढे घेऊन जावे। जीवद्रव्य। आतापर्यंत आपण अजीव द्रव्याविषयी विचार केला आहे। आता जीवद्रव्य, आत्मा, कर्म, बंध इत्यादी विषयी विचार करावयाचा आहे। आत्मा भौतिक पदार्थात अर्थात मटेरियल ऑब्जेक्ट आत्मा समाविष्ट केला जाऊ शकत नाही। कोणत्याही प्रकारच्या शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे त्याला कोणी पाहू शकत नाही। विज्ञान आणि वैज्ञानिक यांचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे। परस्पर विरोधी सिद्धांत देखील विज्ञानाने सिद्ध केले आहेत, तर अविरोध असणारे सिद्धांत देखील विरुद्ध सिद्ध केले। प्रारंभी विज्ञान भौतिक पदार्थ, शब्द, विद्युत, प्रकाश इत्यादीच्या शोधात गुंतले होते, आणि म्हणूनच की काय आत्मा, ज्ञान, भावना, राग, द्वेष याकडे वैज्ञानिकांचे लक्षच गेले नाही। विज्ञानाला धर्माचा विरोध होता, आणि त्यामुळेच की काय गॅलिलिओ या शास्त्रज्ञाला त्याच्या शोधामुळे फार त्रास सहन करावा लागला। पण हळूहळू शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आत्मा, ज्ञान याकडे वळू लागले। म्हणूनच सर जीन्स हा शास्त्रज्ञ म्हणतो, दर्शन आणि विज्ञानाच्या सीमारेषा ज्या सारहीन वाटत असत, त्या पदार्थ विज्ञानाच्या अर्वाचीन विकासामुळे तीच सीमा अत्याकर्षक तशीच महत्त्वपूर्ण झालेली आहे। सर जीन्स यांना असे का वाटावे? कारण स्पष्ट आहे। मी कोण आहे, कोठून आलो इत्यादीचा विचार करणे हे दर्शनाचे ध्येय आहे, तर सत्याचा शोध करणे हे विज्ञानाचे। आत्म्या संबंधाने मात्र विज्ञानाचा थोडा चमत्कारिक तर्क आहे। तो असा की लाखो वर्षापूर्वी पृथ्वी अत्यंत उष्ण गोळ्याच्या रूपात होती। अणू विखुरलेले होते। कालांतराने अणू एकत्र आले। ते अणू व्हायरस, बॅक्टेरिया या सूक्ष्म जंतूंमध्ये परिवर्तित झाले। नंतर हाड नसलेले जीव, वनस्पती, त्यानंतर मासे, जलचर, स्थलचर इत्यादी प्राणी निर्माण झाले। नंतर सस्तन प्राणी आणि वनमानुष निर्माण झाले। पैकी काही युगल प्रगत होते, तोच आदिमानव। प्रयोगाद्वारे ज्या गोष्टी सिद्ध होतील त्याच सत्य असे मानणाऱ्या विज्ञानाला वरील पोकळ बिनबुडाचा तर्क कसा मानवला हे आश्चर्य नव्हे काय? खरी गंमत शेपटीची आहे। चिंपांझी यास मानवाचा निकटतम मानतात। त्याला शेपटी असते। थोडा वानरासारखा, थोडा माणसासारखा हा प्राणी, पण याची शेपटी कुठे गायब झाली असा प्रश्न उपस्थित झाल्यावर विज्ञानाजवळ त्याचे उत्तर काय? तर म्हणे तो जमिनीवर ज्यावेळी चालू फिरू लागला
त्यावेळी ती शेपटी घासून घासून खतम झाली. तेव्हा वैज्ञानिकांनी जो वरील तर्क केला आहे तो खोडा आहे. या तर्कामुळे सत्य सापडले नाही. प्रोफेसर आईन्स्टाईन म्हणूनच स्पष्ट म्हणतो की वी कॅन नो द रिलेटिव्ह ट्रूथ बट ॲब्सोल्यूट ट्रूथ इज नोन ओनली टू द युनिव्हर्सल ऑब्झर्वर. आत्म्यासंबंधी विचार करताना श्री मॅकडुगाल हा शास्त्रज्ञ म्हणतो की कारण हाच आत्मा पदार्थ मनुष्याच्या संपूर्ण ज्ञानाचा आधार आहे, त्यामुळे या पदार्थाला आत्मा म्हणू शकतो. असेही तर्क जे खुळे नाहीत वैज्ञानिकांनी मांडलेले आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी आत्म्याविषयी अनेक प्रयोग केले, पण त्यांना कळून चुकले की वी आर नॉट येट इन कॉन्टॅक्ट विथ अल्टिमेट रियालिटी. हे जरी कळाले तरी त्यांची अशी निश्चित धारणा झाली की असे आपण पदार्थ पाहतो तसे ते नाहीत. मूळ प्रश्न असा की चैतन्य तत्व आले कुठून? हे विज्ञानाला कळाले नाही, पण चैतन्य आहे हे कळाल्याशिवाय राहिले नाही. म्हणून तर प्रोफेसर आईन्स्टाईन म्हणतात, आय बिलीव्ह दॅट इंटेलिजन्स इज मॅनिफेस्टेड थ्रू आउट ऑल नेचर. आत्म्याला वजन आहे का याचा शोध लावण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले. 1937 साली दक्षिण आफ्रिकेतील एक डॉक्टर आणि लंडनचे इंजिनियर यांनी असा तर्क मांडला की द सिक्रेट ऑफ लाईफ ले इन सम काइंड ऑफ एनर्जी. नुसते म्हणून शास्त्रज्ञ गप्प राहिले नाहीत, तर त्यांनी अगोदर जनावरांवर प्रयोग केले आणि सिद्ध केले की मनुष्य जेव्हा जन्मतो तो त्यावेळी विशिष्ट प्रमाणात इलेक्ट्रिक चार्ज घेऊन, म्हणजे जन्मतः मनुष्याच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रमाणात विद्युत अणू असतात. हा इलेक्ट्रिक चार्ज सरासरी 500 व्होल्ट असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे. मरणानंतर हा इलेक्ट्रिक चार्ज नाहीसा होतो. हा चार्ज स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या शरीरात जास्त असतो असे शास्त्रज्ञांना आढळून आले. हा चार्ज मरणानंतर जातो कुठे याचे संशोधन सध्या चालू आहे. शास्त्रज्ञांनी अशी एक नवीन रेकॉर्डिंग मशीन तयार केली आहे की ज्या मशीनद्वारे माणसाच्या शरीराभोवतीची रीडिंग घेतली जाईल. वैज्ञानिकांच्या मते माणसाच्या शरीराभोवती काही वलय असतात आणि त्याचा शोध काढण्यासाठी मशीन तयार केले आहे. मरणानंतर या लहरी म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज एकदम नाहीशा होत नाहीत, तर काही काळ शरीराभोवती घुटमळत असतात. मनुष्य मेल्यानंतर हे मशीन बंद पडणार नाही, तर त्याची रीडिंग चालूच असेल. पण या सर्व उपक्रमापासून आत्म्याचा शोध लागेल असे मात्र नव्हे, कारण हा सर्व शोध तेजस शरीराचा असावा. कारण तेजस शरीर हे जीवाबरोबर सतत असते. की ऑफ नॉलेज या ग्रंथात म्हटले आहे की दी तेजस इज कंपोज्ड ऑफ इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक मॅटर इज अ नेसेसरी लिंक बिटवीन द आउटरमोस्ट बॉडी अँड द कर्मण शरीर. या इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक मॅटरचा शोध मशीनद्वारे लागेल, आत्म्याचा नव्हे. आत्म्याच्या अस्तित्वाच्या ज्ञानासाठी शास्त्रज्ञांनी एक असा प्रयोग केला, ज्या प्रयोगामध्ये एक मरणोन्मुख लहान प्राणी होता. त्याला बंद पोलादी नळीमध्ये ठेवले. आसपास सुपर सेन्सिटिव्ह यंत्र ठेवले. पण शास्त्रज्ञांना त्या छोट्या प्राण्याच्या शरीरातून आत्मा कधी निघून गेला हे कळले नाही. मात्र त्या पोलादी नळीला तडा गेलेला आढळला. आता आपण काही शास्त्रज्ञांची मते पाहू. मनासंबंधी सर जेम्स जीन्स हे म्हणतात, मन अशी वस्तू नाही जी या जड जगामध्ये अकस्मात आली. अज्ञात तत्वाची जाणीव भास झालेले श्री हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात की सर्वांना अर्थात संतांना व धर्मगुरू इत्यादींना अनुभव आहे हे तत्व आत्मा म्हणजे तो स्वतःच आहे. विश्वाची मौलिक तत्वासंबंधी कल्पना मांडताना
J.B. हिल्डन म्हणतात, दी ट्रूथ इज दॅट नॉट मॅटर, नॉट फोर्सेस, नॉट एनी फिजिकल थिंग, बट माइंड, पर्सनॅलिटी इज द सेंट्रल फॅक्ट ऑफ युनिव्हर्स. सायन्स अँड रिलिजन या पुस्तकात म्हटले आहे की जडवादाची जितकी मते गेल्या 20 वर्षात मान्य केली गेली ती मते या सर्वच आत्मवादावर आधारित आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यामुळे आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होईल. आत्मा कसा आहे हे विज्ञान सांगू शकणार नाही, पण एवढे मात्र खरे की आत्मा आहे हे वैज्ञानिकांना कळले आहे. धर्म आणि विज्ञान विरोधी मार्गावर विरुद्ध दिशेस जात नाहीत, तर ते दोन्ही समांतर आहेत. आत्म्याचे गुणधर्म सविस्तर दर्शनाने सांगितले आहेत. विज्ञान तत्संबंधी मूक आहे. विज्ञान दर्शनाच्या खूपच पाठीमागे आहे. दर्शनाची तत्वभूमी खऱ्या अर्थाने सुस्पष्ट प्रामाणिक आहे. विज्ञानाची भूमी ही केवळ प्रयोगाद्वारे प्रकट होणारी चीज आहे, म्हणून अपूर्ण आहे. आत्म्याचा विचार करताना जैन शास्त्रातील श्लोक गाथा दिलेल्या नाहीत, त्यामुळे वाचकांनी निराश होऊ नये. केवळ मनुष्याच्याच नव्हे तर क्षुद्र वनस्पतीमध्ये सुद्धा आत्मा आहे हे देखील विज्ञानाने सिद्ध केले आहे. जैनाचार्यांनी हे शेकडो वर्षापूर्वी सांगितले ही गोष्ट अलहिदा. प्रसिद्ध वैज्ञानिक श्री जगदीशचंद्र बसू यांनी केलेल्या शोधावरून हे सिद्ध झाले आहे की पशूंच्या शरीराप्रमाणे वृक्षामध्ये देखील सूक्ष्मतंतू असतात. त्यांच्या साहाय्याने ते भोजनाच्या रसाला एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पोचवितात. अन्य प्राण्याप्रमाणे वृक्षसुद्धा झोप घेतात. ज्याप्रमाणे शस्त्राघाताने पशु दुःखी होतात, त्याचप्रमाणे आघाताने वृक्षांच्या सूक्ष्मतंतूमध्ये क्षोभ उत्पन्न होतो. मनुष्याच्या शरीरामध्ये विष गेल्यानंतर ज्याप्रमाणे तो मरण पावतो, त्याप्रमाणे वृक्षाच्या सूक्ष्मतंतूमध्ये विष गेल्यावर वृक्ष सुकून जातो, मरून जातो. वृक्ष आणि पशु यांच्या शरीरातील सूक्ष्मतंतूंची सादृश्यता हे सिद्ध करते की वृक्षामध्ये देखील प्राण आहे. आत्मा असतो कोठे? शरीरामध्ये आत्मा नेमका असतो कुठे हा वैज्ञानिकांना संशोधनाचा विषय आहे. अनेक शास्त्रज्ञांनी त्याविषयी संशोधन केले आहे. युनानी आणि रोमवासी शास्त्रज्ञांचे असे मत होते की आत्मा केवळ शरीराच्या आकाराचा असतो. शरीरातील वृद्धी आणि संकोच याबरोबरच तो आत्मा वाढत अथवा घटत राहतो. श्री J.W. ड्रेपर लिहितो की ईसाई धर्म न मानणारे युनान व रोम येथील लोकांचा असा विश्वास होता की मनुष्याच्या आत्म्याचा आकार शरीराप्रमाणे आहे. शरीरात परिवर्तन व वृद्धी जसजशी होईल त्याप्रमाणे आत्म्याच्या आकारात परिवर्तन व वृद्धी होत राहते. श्री मेहर हे महान मनोवैज्ञानिक समजले जातात. त्यांनी म्हटले आहे की काही विद्वान आत्म्याचे स्थान हृदय, काही जणांनी मस्तक, काहींनी डोक्याचा विशिष्ट भाग मानलेले आहे. म्हणजे आत्मा हृदयात राहतो किंवा डोक्यात किंवा डोक्याच्या विशिष्ट भागात राहतो असा समज आहे. श्री मेहर पुढे म्हणतात, विद्वानांनी भ्रमाने अशी समजूत करून घेतली आहे की सुगमता तर यातच आहे की आत्मा आकारात सूक्ष्म बिंदूप्रमाणे आहे. परिणाम असा झाला की शास्त्रज्ञ या जागेच्या शोधात लागले. श्री मेहर यांच्या मते आत्मा एक अभौतिक शक्ती आहे ज्यामुळे चैतन्य स्फूर्ती येते. तो आत्मा शरीरामध्ये संपूर्ण व्यापून आहे. तो शरीराला वेष्टून राहत नाही, तर शरीरामध्ये सीमित आहे. शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पूर्ण शक्तीसह व्यापून आहे. त्याच्या आकारात व कार्यक्षेत्रात विस्तार किंवा संकोच होतो. जैनाचार्यांनी आत्मा अदृश्य, अविभाजित, अखंड, अभौतिक आहे हे सांगितले. या मताशी जुळणारेच वरील शास्त्रज्ञांचे मत आहे.
आता काही दैनंदिन जीवनातील घटनांचा विचार करू. समजा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुःख शरीराच्या कोणत्या भागाला होते? डोळ्यातून अश्रू येतात, मुख म्लान निस्तेज होते, हातापायातून शक्ती गेल्याचा भास होतो, जेवणाधिक क्रिया कराव्याशा वाटत नाही, म्हणजेच त्याचा परिणाम सर्वच शरीरावर होतो. या उलट पुत्रप्राप्तीसारखे सुखद प्रसंग घडून आल्यास आनंद होतो. तो का केवळ शरीराच्या विशिष्ट भागाला? मुखमंडल प्रफुल्लित होते, शरीर रोमांचित होते, हातापायात त्राण आल्यासारखे वाटते, म्हणजे आनंदाचा परिणाम सर्व शरीरावर होतो. पायाला काटा टोचला, डोळ्याला पाणी का यावे, मुखातून मुखोद्गार का निघावे? काही वेळा असा अनुभव येतो की वेदना होतात कुठे हेही कळत नाही. कधीकधी आपण म्हणतो मूड नाही, करमत नाही. कुणाला करमत नाही, हाताला की पायाला? सारांश, सुख दुःख वेदना इत्यादी सर्व शरीराला होतात की ज्यामुळे आपण म्हणू शकतो आत्मा सर्व शरीरामध्ये व्यापून आहे. आत्म्याचे छायाचित्र घेतले जाऊ शकते का? सेमयोन किर्लियान या नावाचा एक एशियन इलेक्ट्रॉनिक विशेषज्ञ आहे. अत्यंत सूक्ष्म रीतीने त्याने फोटोग्राफीचे अध्ययन केले. सजीव प्राणी, झाडे, वनस्पती यांच्या शरीराभोवती होणाऱ्या विद्युत लहरींचा फोटो घेतला. अनेक प्रकारचे विद्युत मंडळ पानाभोवती आढळून आले. 10 तासानंतर पुन्हा फोटो घेण्यात आले. मंडळाचे व लहरींचे प्रमाण कमी आढळले. नंतरच्या 10 तासात संपूर्ण अभाव आढळून आला. किर्लियान नुसत्या पानावर प्रयोग करून थांबले नाहीत. माणसाच्या शरीराचे अत्यंत जवळून फोटो घेतले तर वेगवेगळे डाग आढळले. ते डाग म्हणजे त्या अवयवाभोवती असलेल्या विशिष्ट प्रकारच्या विद्युत लहरी. त्यांनी असा निर्णय दिला की माणसाला 2 प्रकारचे शरीर असते. एक प्राकृतिक, डोळ्यांनी दिसते ते. 2 सूक्ष्म, जे प्राकृतिक शरीरासारखेच पण डोळ्यांनी न दिसणारे. सूक्ष्म शरीराचे इलेक्ट्रॉन इतके सूक्ष्म असतात आणि स्थूल शरीराच्या इलेक्ट्रॉनपेक्षा इतके गतिमान असतात की प्राकृतिक शरीरापासून ते निघून इतस्ततः अंतराळात फिरू शकते. हे सूक्ष्म शरीर म्हणजे आत्मा असे जरी त्यांना वाटत असले तरी ते शक्य नाही, कारण त्याहीपेक्षा आत्मा अधिक सूक्ष्म व वेगळा आहे. असे सांगतात की येशूचे शरीर मरणानंतर इतके सूक्ष्म झाले होते की ते कोणत्याही पदार्थातून आरपार जाऊ शकत होते. तेजपुंज होते. त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला, पण व्यर्थ. शेवटी शास्त्रज्ञांनी असा निर्णय दिला की ते सूक्ष्म आत्मा अत्यंत सूक्ष्म असून अभौतिक आहे.